फिटनेस पहा, वयोवर्ष 63, नॉन स्ट्राईक हँडचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, मॅच ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू स्टार्ट, पहिला चेंडू फेस करताना नितीन हजारे, मोहन पाटील यांचा पहिला चेंडू यावेळेस ऑफ साईडला येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू येतो या ठिकाणी डॉट. एक मोठं नाव बालकुम म्हटलं तर सध्याच्या घडीला नक्कीच हा संघ देखील फॉर्म मध्ये आहे. मात्र मालजीपाडा संघ इथून नक्कीच एक चांगलं पुनरागमन किंवा कमबॅक करेल असं एक मी आशा बाळगतो या टीम विषयी म्हणायचं गेलं तर. कारण हा संघ देखील कमी लेखता कामा नये. ज्यावेळेस नौका संघ दाखल झाला होता मास्टर्स क्रिकेटमध्ये त्यावेळेस नक्कीच 2022 मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, 2022 मध्ये कांदरपाड्याच्या त्या स्पर्धेमध्ये हाच मालजीपाडा संघ ग्रँड फिनाले खेळला होता. त्याच्यामुळे या संघाला देखील कमी लेखता कामा नये. त्यानंतर या मागच्याच वीकमध्ये जी स्पर्धा झाली दैसर स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये दर्शनची गोलंदाजी अतिशय दर्शनीय झाली होती. त्याच्यामुळे कदाचित गोलंदाजीच्या जोरावर मालजीपाडा संघ बालकुम संघाला थांबवू शकतोय कमीत कमी धावसंख्येवर. नितीन हजारे देखील आज पूर्ण संघ दाखल नाही आहे, बरेचसे खेळाडू कमी आहेत. एकविरा बालकुम बॉडी प्लसचा जर आपण टीम लिस्ट पाहिली, ज्ञानेश्वर मडवी हे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्यानंतर नितीन हजारे, राजू देखील खेळणार आहे. त्यानंतर विक्रम, देवेंद्र, राकेश, त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर अमित आहे. त्यानंतर अतिश, काशीनाथ भोईर हे आपण 10 खेळाडूंची खेळाडू लिस्ट पाहतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, पहिल्यांदाच गण्याच्या अंगावर मी नक्कीच उमेदमान मास्टरची जर्सी पाहतोय. अभिनंदन गण्या. सगळ्यात आधी मी नक्कीच 130 जणांना तिथे अभिनंदन देणार, तुझं अभिनंदन पहिला करेल मी. मात्र आज मालजीपाडा संघ फुल आलाय. किशोर आहे, त्याच्यानंतर प्रसन्न आहे. आज खास करून आमचे बंधू चितू राऊत देखील या ठिकाणी खेळतात. त्यावेळेस ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतोय डीप मिड विकेट रिझन मध्ये. डीपला शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं शतरक्षण. क्या बात आहे, जबरदस्त थ्रो, जबरदस्त थ्रो केला गेला. पहिली मॅच खेळतोय मालजीपाडा संघ लक्षात ठेवा, आणि एका मोठ्या संघासोबत बालकुम या टीम सोबत खेळतोय. मालजीपाड्याचं देखील आयोजन पहिलं वर्ष न भूतो भविष्य असं आयोजन या मालजीपाड्याच्या संघानं केलं होतं. चांदीच्या मूर्ती दिल्या गेल्या होत्या लक्षात ठेवा. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि सिरीज साठी यावेळेस चांगला चेंडू. मात्र त्यावेळेस 2 संघ फायनलमध्ये आले होते, एका साईडला उमेडमान, एका साईडला पाणजू. त्याच्यामध्ये उमेडमान संघानं बाजी मारली होती. मात्र चांदीच्या मूर्ती अजूनही आहेत देवाऱ्यामध्ये लक्षात ठेवा. त्या आठवणी मालजीपाडा टीमच्या आहेत. मात्र बालकुम संघाला देखील कमी लेखता कामा नये. त्यांचं देखील आयोजन नियोजन अप्रतिम असतं मित्रांनो. डान्सिंग विथ द पिच फुटवर्कचा वापर करत यावेळेस गॅपमध्ये हा फटका खेळतो नितीन हजारे. एक धाव एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, मात्र नाही आहे. नितीन थांबवतोय ज्ञानेश्वर मडवी यांना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते. फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या पिन बाद 3 धावा. क्या बात आहे, काय गाणं वाजलं आज जबरदस्त. कारण आज रविवार आहे. आमच्या डीजेला देखील पूर्ण कल्पना आहे. आज रविवार आहे, होळी शिमगा हा सण देखील जवळ आला आहे. त्याच्यामुळे नक्कीच अशा प्रकारची गाणी नक्कीच पुढे येतील. चांगलं षटक हाताळलं गेलं. पहिलं षटक आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय धावा आल्या त्या फक्त 3 धावा. मोहन वेल डन, जबरदस्त पहिलं षटक हाताळलं गेलं. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण 35 इयर ओल्ड गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो मिस्टर हितेश. उद्याचा दिवस खास आहे, उद्या सोमवार आहे. इथं आगमन झाले मनोहर धर्मा पाटील यांचं आगमन झालंय. प्लीज मनोहर धर्मा पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं खूप खूप स्वागत करतो. इथं बसा अंकल, बसून घ्या. फुलटॉस ऑन द वे. इथे प्रेशर आहे, नितीन हजारे यांच्यावर प्रेशर आहे. कसला प्रेशर आहे तर नक्कीच आज कमी खेळाडू घेऊन हा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. आणि जे त्यांचे रेग्युलर खेळाडू आहेत, जे भूषण आज नाही आहे, संतोष नाही आहे, त्याच्यानंतर कैलास भोईर नाही आहेत, जे महत्वाचे खेळाडू अविनाश काबाडी देखील आज नाही आहे, साईनाथ भोईर आज नाही आहे, ज्याच्याकडून आपण चांगली ओपनिंग पाहिलेली आहे बालकुम टीमची, ते खेळाडू नाही. तिथे सिंगलला डबल मध्ये रॉंग एंडला थ्रो
मी तर म्हणे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करणं गरजेचं होतं. इथं 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. इथं शुभ सन्मान केला जात आहे मनोहर पाटील यांचा. आमचे मंडळाचे कार्यकर्ते पूर्वेश घरत यांच्या हस्ते धावा संख्या 5. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, हा देखील फटका गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीपला. सुद्धा कॅप्टन आहेत त्या ठिकाणी, स्ट्रगल करतायत चेंडूला फील्ड करण्यासाठी. 2 धावा तर या ठिकाणी आरामात पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावा संख्या होत आहे बालकुमी या टीमची 7 धावा. आणि कदाचित तो प्रेशर खास करून नितीन हजारे यांच्यावर असेल, कारण इथून नितीन हजारे यांना आपली विकेट शाबूत ठेवायची आहे आणि प्लस धावा करायचे आहेत. लक्षात ठेवा, कारण इथून ह्याच्यानंतरचा बॅटर्स जर पाहायचं गेलं तर तितकासा पॉवरफुल नाही. राकेश भोईर सोडला तर राकेश भोईर वन ऑफ द ग्रेट प्लेयर. नितीन हजारे राजू आहे, राजूला खेळण्याची संधी मिळते या ठिकाणी. आज देवेन पाटील आज या ठिकाणी खेळणार आहेत. मात्र आज जर म्हणजे स्फोटक खेळी करणारे, ज्यांचे ॲग्रेसिव्ह खेळी आपण सातत्यानं पाहिलेले आहे, ते खेळाडू मात्र या ठिकाणी आपण मोजके पाहतोय. त्यामुळे नितीन हजारे यांची विकेट खूप महत्त्वाची आहे. नितीनला उभं राहावं लागेल, अँकर रोल अदा करावा लागेल खेळपट्टीवर नितीन हजारे यांना. रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस. नक्कीच उलटा पुलटा हा फटका खेळण्याचा प्रयत्न नितीन हजारे यानं केला होता. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर निव्वळ धावा आल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 3 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट होतोय. क्या बात आहे, जबरदस्त रक्षण. दर्शनीय कामगिरी आज मैदानाच्या आतमध्ये करताना दहिसरच्या मैदानावर, म्हणजे दहिसरचा दर्शन असं म्हणू शकतो. दहिसरचा मैदानाचा द आला होता, नाव देखील दर्शन, आणि दर्शनीय कामगिरी या खेळाडूने केली होती त्या दहिसरच्या मैदानावर. रिटायरमेंट घेतोय यावेळेस ज्ञानेश्वर मडवी. आणि ज्ञानेश्वर मडवी यांच्या जागेवर कोण आहे, जो नेहमी आपण स्टेजवर पाहिलेला आहे, पाहुण्यांचा पाहुणचार करणारा खेळाडू मिस्टर राजू पाटील. धावा संख्या झाली आहे ती 8. गुलाबी कलर आहे, ऑरेंज कलर आहे, त्यानंतर ब्ल्यू आहे, त्यानंतर व्हायलेट आहे, त्याच्यानंतर व्हाईट आहे. सगळ्या कलरचे रंग आहेत त्या टी शर्ट. त्यामुळे मी बोलले की रंगबिरंगी आज. म्हणजे आपण बोलतो ना की मी तर म्हणेल उमेदमानच्या गावामध्ये बाग काय लावली गुलाबाची. जर संपूर्ण मैदानामध्ये 130 टी शर्ट दिसल्या तर मी असं हे गाणं नक्कीच, हे वाक्य नक्कीच म्हणू शकेल. धावा संख्या 8. रिटायर्डची विकेट रनआउटच्या स्वरूपात नोंदवली जाईल. लक्षात ठेवा, आगरी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार. राजू यावेळेस चांगला ड्राईव्ह केला गेला चेंडूला, एक्स्ट्रा कव्हर डीपला. चेंडूनं मात्र चकवलं या ठिकाणी, खांद्याच्या वरून चेंडू निघून गेला होता. मात्र चांगला बॅकअप त्या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केला गेला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धावा पळून काढल्या त्या 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या झाली आहे त्या 3च्या साह्यानं ती म्हणजेच 11. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. आमच्या संमित गुणलेखन करण्यासाठी नक्कीच वसई तालुक्यातून ज्यांनी नंबर 1 काढला होता, क्रमांक 1 काढला होता, मानव पाटील आज आमच्या संमित आहेत. आणि मानव ज्यावेळेस गुणलेखन करतोय तर अपडेट परफेक्ट येतोय. कारण त्याला मी एक प्रश्न विचारला होता मागच्या काही स्पर्धेमध्ये की मानव तू जवळपास 97% काढलेले .16. त्यावेळेस जे पेपर तुझ्या समोर आले होते त्याच्यातला कुठला पेपर तुला हार्ड गेला होता? त्यांनी म्हटलं की मला कुठलाही पेपर हार्ड गेला नव्हता. क्या बात आहे, खरोखरच म्हणजे आत्ता मला कळते की मानवला चष्मा का लागलाय. सगळं लक्ष मला वाटते मानवनं त्या कदाचित अभ्यासामध्ये घालवलं असेल. अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच. एक मोठं काम आणि आईबाबांचा तो मी म्हणेल सन्मान मानवनं केलेला आहे. कारण आईबाबा जी मेहनत करतात मुलांवर, आणि मुलाचं देखील कर्तव्य असतं की आपल्या आईबाबांचं नाव आपण पुढे आणायला हवं. आणि ज्याप्रमाणे वसई तालुक्यामध्ये मी तर म्हणेल मानवचं नाव काढलंच गेलं, मानवचा सन्मान केला गेला. तो मानवचा सन्मान नव्हता, तो त्याच्या आईबाबाचा सन्मान होता. सचिन पाटील आणि मला तो ललिता सचिन पाटील यांचा तो सन्मान होता. धावा संख्या 11. मॅचच्या दिशेने आपण वळूया. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील मैदानाच्या आतमध्ये. यस इज गॉन. बॅटची एज लागली गेली. हा येतोय जवळपास दुसरा धक्का बालकुम या टीमला. मिस्टर राजू पाटील डक आउटच्या दिशेनं.
घेऊ. राकेश भाऊ तुमची बॅट आणले मी, हवी असेल तर घ्या. राकेश भुईर निपाड्यार मैदानाच्या आतमध्ये स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून ज्याची ओळख उमेदमान ची बच्चे कंपनी या ठिकाणी दाखल झालेली आहे. हॅलो, इथं आगमन झालंय लिल्टर नाकवा आणि नितीन कोल्हे नाकवा. जरा नाकवा कंपनी या, जरा वेलकम नाकवा कंपनी, आपलं खूप खूप स्वागत करतो. भावी पिढी आहे उमेदवारांची. याच्या मला वाटतं हेमंतचा पोरगा आहे, त्याच्या नानाचा पोरगा देखील दिसतोय. बरेच सगळ्यांची मुलं आहेत. माईक चालू आहे दिनेश भाऊ तुमचा. धावसंख्या 11, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. प्रसन्न पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. यानंतर मात्र ही जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे या जोडीला उभं राहावं लागेल. या जोडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आपल्या टीमसाठी. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू आता संधी आहे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं, खास करून चेंडू फील्ड करण्यासाठी. इथं आगमन झाले अर्चन गुरुजी सर आमचे. वेलकम सर. गुरुजी आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून दरवर्षी आमच्याकडे येता, बसून घ्यायचं आहे. धनेश्वरनं थोडंसं चुकी केली, दुर्लक्ष केलं चेंडूवर, कारण ह्या दोन्ही खेळाडू एकाच ट्रॅकमध्ये होते. स्ट्राईक एंडला दोन्ही खेळाडू उभे होते, एक संधी होती आणि ही जर जोडी फुटली असती तर प्रेशर हा नक्कीच मेंटेन झाला असता. तो म्हणजे बालकम टीव्ही मिस्टर स्टोक आहे. हा कॅच होईल का? यस इज गॉन. मोठी विकेट, सर्वात मोठी विकेट. नितीन हजारे परतीच्या मार्गी गॉन. इथं शुभ सन्मान घेतला जातोय. नितीन नाकवा यांचा शुभ सन्मान करतात नवीन घरात. लिल्टर नाकवाचा सुद्धा सन्मान केला जाईल आणि अर्चन गुरुजी सर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल मंडळाच्या वतीनं. क्रिकेट आपण इतकं खेळता, मी तर म्हणेल आपण लेजंड आहात. आमच्याहून अधिक उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिलेले आहेत. मात्र क्रिकेटचे 3 फॉर्मॅट असतात. मी नेहमी म्हणतोय मानव, सकाळचा फॉर्मॅट क्रिकेटचा वेगळा असतो, दुपारचा फॉर्मॅट क्रिकेटचा वेगळा असतो आणि संध्याकाळचा फॉर्मॅट क्रिकेटचा वेगळा असतो. सकाळच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर टायमिंग अतिशय जबरदस्त झालं. मात्र एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं या चेंडूचं. आणि एक सगळ्यात मोठा धक्का मी म्हणेल प्राइजलेस विकेट प्राप्त करतोय मिस्टर प्रसन्न. देवेंद्र यावेळेस येतोय. सुरेख गोलंदाजी, क्या बाद आहे, जबरदस्त आत गोलंदाजी. आज कदाचित घरातून निघाला असेल ना मालजीपाडा संघ, तेव्हाच त्यांच्या टीम कॅप्टन त्यांना सांगितलं असेल इथून आम्हाला या मॅचमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे. आणि आज ती मेहनत मालजीपाडा टीमची या ठिकाणी दिसते. इनसाइड आउटचा पटका गॅपमध्ये आहे. डीप लॉंग ऑफचा फिल्डर स्ट्रगल करतो त्या ठिकाणी. भरपूर रेंज कापली गेली चेंडूला फील्ड करण्यासाठी. फेक येईपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14 धावा. नितीन हजारे, मी म्हटलं होतं की ज्यावेळेस राकेश भोईर नितीन हजारे खेळपट्टीवर खेळत होता त्यावेळेस मी म्हटलं होतं की एखादी चांगली पार्टनरशिप या जोडीच्या माध्यमातून बिल्ड होणं गरजेचं आहे. कारण आज भूषण नाही आहे, संतोष नाही आहे, अविनाश काबाडी नाही आहे, साईनाथ भोईर आज टीममध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे आज कुठेतरी जे महत्त्वाचे खेळाडू, साईनाथ भोईरबद्दल म्हटलं तर एक चांगला बॅट्समॅन ज्याने एक चांगली ओपनिंग केलेली आहे आपल्या टीमसाठी, तो आज खेळाडू नाही आहे. मालजीपाड्याचे देखील खेळाडू थोडेसे उशिरा येत आहेत. हे 2 खेळाडू देखील मालजीपाड्यामध्ये नाहीत. लक्षात ठेवा, अंकुश पाटील आणि चरण राऊत. इथे मात्र आणखीन एक चेंडू हवेत खेळला जातोय. क्या बात आहे, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे जर पारितोषिक असेल तर या पारितोषिकाच्या नामांकनामध्ये हितेच नाव नक्कीच लिहिलं जाईल. का वापरला जातोय 6 फुटाचा मनुष्य मालजीपाडा टीममध्ये हे आता माझ्या लक्षात आलं.
जबरदस्त कॅच, जबरदस्त कॅच. म्हणजे अक्षरशः असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल की काय. जरा हितेचे हात चेक कर, हात मी तर म्हणेन. जबरदस्त कॅच. फेविस्टिक आहे की फेमिकॉल आहे की मॅग्नेट आहे. म्हणजे अक्षरशः तो चेंडू खेचून आणला आपल्या हातामध्ये. जबरदस्त कॅच. आणि एक कमी म्हणेल, म्हणतात ना की जोर का झटका धीरे से लगे, अशा प्रकारचा झटका दिला गेला बालकुम टीमला. उमलमान आग्रे मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सचिनजी गरज साहेब यांचं आणि इथं आगमन झालंय माणिकपूर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालं. वेलकम सचिन सर, वेलकम दिनेश पाटील सर, आपलं खूप खूप स्वागत करतोय. वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या पहा, बालकुम संघाने जवळपास 70 धावा, 80 धावा, 90 धावा देखील बालकुम संघाला आपण लावताना पाहिलेले आहेत. स्कोरबोर्डवर 97 धावा देखील स्कोरबोर्डवर बालकुम संघाने 5 ओव्हरमध्ये लावलेत. हा इतिहास आहे 40+ क्रिकेटचा. मात्र हाच बालकुम संघ आज आपण पाहतोय तर 14 धावसंख्येवर थांबलेला आहे. 3 षटकांचा सामना संपतोय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि काय ते षटक हाताळलं गेलं. जबरदस्त षटक. प्रसन्न निव्वळ धावा खर्च केला प्रसन्ननं आपल्या या षटकामध्ये. 2 धावा, 3 गडी, 3 विकेट प्राप्त केलेत आपल्या या षटकामध्ये प्रसन्ननं. फ्लाइट एट गोलंदाज सक्सेसफुल गोलंदाज ठरला होता दहिसरच्या मैदानावर. दर्शनीय कामगिरी केली होती याच गोलंदाजांना दर्शननं आणि त्याच गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करताना मालजीपाडा संघ. षटक क्रमांक 4 मिस्टर दर्शन. स्ट्राईक एंडला राकेश भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडला अजय हजारे. दर्शन आणि काय तो मालजीपाड्याच्या गावामध्ये आवाज झाला होता की मी 3 धावेचं षटक हाताळले दहिसरच्या मैदानावर. कट करतोय, कॅच होईल का नाहीये. त्या ठिकाणी धनेश्वर कुठेतरी कमी पडला गेला. सिंगल इथे नक्कीच मिळेल. का मला टीम मध्ये तुम्ही घेत नव्हतात हे दर्शननं दाखवून दिलं दहिसरच्या मैदानावर. कॅप्टन असतोय, कदाचित दर्शनकडून भरपूर काही ऐकायला मिळाले मालजीपाडा टीमला. धावसंख्या 15. अंकुश पाटील उशिरा आला, चरण राऊत उशिरा आला. 35चा खेळाडू अंकुश पाटील एक स्फोटक खेळाडू आहे मालजीपाडा टीमचा, तो देखील उशिरा आला. मात्र त्यांचे मोठे बंधू खेळत आहेत. दर्शन पाटील गोलंदाजी करतायत अंकुश पाटील यांचे. लेफ्ट हँड बॅटर आहे मिस्टर अजय हजारे. आज एक बंधू फ्लॉप शो ठरला. इथून मात्र या बंधूला एक चांगला कारनामा करावा लागेल. एक अर्धशतक. नितीन हजारे यांच्या नावावर 2 अर्धशतकं आहेत तर अजय हजारे यांच्या नावावर 1 अर्धशतक आहे. आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील सर्वात मोठी इनिंग जर या खेळाडूनं मानव कोटी खेळले असेल तर मुर्द्याचा मैदान. अजय हजारे या खेळाडूला आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. चांगला फटका आहे. इथे चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू दिला होता सरळ स्लॉट मध्ये, सरळ चेंडूला फेकून दिलं. वाईडिश लॉंग ऑन च्या वरून 6 धावांसाठी षटकार. प्लीज प्लीज ती लहान मुलं काढा, पडद्याच्या मागे टाका त्या लहान मुलांना, विनंती करतोय. वेलकम वेलकम भाऊजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथं आगमन झालेले निवृत्ती घरत आणि गणेश पाटील यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं खूप खूप स्वागत करतो. व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. धावसंख्या 21. एक षटकार मात्र या ठिकाणी अजय हजारे यांच्या बॅटमधून. यावेळेस आणखीन एक मोठा फटका हवेत आहे, मात्र त्या ठिकाणी कॅच होतोय. ड्रॉप. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी केलं गेलं, मात्र हा कॅच होणं गरजेचं होतं. खूप महत्त्वपूर्ण विकेट होती अजय हजारे यांचा, हा कॅच होता. कदाचित या कॅचनं मालजीपाडा संघानं धावसंख्येला आळा घालू शकला असता संघ, मात्र कॅच होतो त्या ठिकाणी. ड्रॉप. धावा झालेल्या आहेत त्या 23. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते 4थं आणि या 4थ्या षटकातील असेल हा शेवटचा चेंडू. यानंतरचा मॅच असेल कोलशेत वर्सेस नारंगी. दोन्ही टीम आल्या असतील तर कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. इथं शुभ सन्मान केला जातोय. निवृत्ती घरात यांचा शुभ सन्मान केला जातोय. नवीन
एक मला कळत नाहीये की जवळपास ऑन साईडला 4 खेळाडू का ठेवले होते. 5 ठेवणं गरजेचं होतं. वारंवार त्याच दिशेनं अजय हजारे बॅटिंग करत होता. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये मालजीपाडा संघानं कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही त्या ठिकाणी आणि याचं कारण या धावसंख्येमध्ये भर होतोय. धावा झालेल्या आहेत या चौकाराच्या साहाय्यानं जवळपास 27 धावा. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये मॅक्झिमम एक आपण अंदाज वर्तवला मानव 15 धावा जरी आल्या तर एक चांगला स्कोर समोर ठेवू शकतो मालजीपाडा या टीमच्या बालकुम संघ. कारण जर 15 धावा आल्या जेपी गणेश पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो. राकेश भोईर स्ट्राईक एंडवर अंतिम षटक निर्णायक षटक असलेले बालकम टीमसाठी पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूवर. आता चेंडू आणि बॅटचा त्या ठिकाणी संपर्क होत नाही आहे. पहिला चेंडू येतो डॉट. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतात उमेश. या मुलाचं देखील मी कौतुक करेन कारण या मुलाने देखील मालजीपाडा मास्टरला सांगितलं आहे की मी देखील तुम्हाला बऱ्याच वर्ष स्पर्धेसाठी ट्रॉफ्या देईल असा एक शब्द या मुलानं दिलेला आहे मालजीपाडा मास्टर संघाला. हे खूप महत्वाचं आहे. इथं शुभ सन्मान केला जातो. प्रल्हाद पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो. जोपर्यंत माझ्या ताकद आहे तोपर्यंत मालजीपाड्याच्या 40+ मीच ट्रॉफी देईल उमेशनं सांगितलं आहे. कारण अशी माणसं मिळणं एक भाग्याची गोष्ट आहे लक्षात ठेवा. धावसंख्या 27 कारण प्रत्येक वर्षी आपल्याला स्पॉन्सर शोधावा लागतो ट्रॉफ्यांसाठी. डोक्याला टेन्शन असतं थोडंसं की स्पॉन्सर कोण शोधायचं ट्रॉफ्यांसाठी. यावेळेस आपण पुढचा फटका स्टेपली लँड होईल. मिड ऑन रिझन चेंडू लँड झाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होतोय का नाही आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. नाहीये इथे देखील चेंडू हिट होत नाहीये. आमचे दिनेश पाटील असते तर म्हटलं असतं की नक्कीच कोयबा खेळला नाहीये. अशा प्रकारचं एक क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. दर्शनीय क्रिकेट. 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झालेला आहे 3च्या साह्यानं जवळपास 30 धावा. नितीन हजारे त्यानंतर हजारेतून आणखीन एक हजारे बंधू अजय हजारे खेळपट्टीवर आणि आतापर्यंत चांगली कामगिरी कुंदनच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेले आहे. त्याच्यानंतर माफ करा अजयच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहे. एक षटकार 1 चौकार 12 धावसंख्येवर जवळपास अजय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. धनेश्वर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. ऑनला आपण पाहताय तर जवळपास 4 आहेत. ऑनला 5 केले जात आहेत. ऑफला इथे आपण पाहतोय 4 पाहतोय. अंतिम षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. धावा झालेल्या आहेत त्या 30. स्टेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता कारण एक गॅप आहे. आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन डीपमध्ये आहे. त्याच्यानंतर जर विचार केला आपण कव्हर म्हणजे वाईडिश लॉंग ऑफ पण लॉंग ऑफ या मधला जो गॅप आहे त्या दिशेनं अजय हजारे यांना खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ते डॉट. शेवटचे 2 चेंडू असतील. डान्सिंग विथ द पेज फुटवर्कचा वापर केला गेला. फ्रंटला येऊन चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची एज लागली गेली. चेंडू मात्र येतोय तो जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 2 धावा या 2च्या साह्यानं संघ पोचला गेला 32 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल. हॅलो मिस्टर स्टोक आहे. कॅच होईल का नाहीये. शेवटच्या चेंडूवर देखील चेंडू मात्र 1 बॉन्स फरार. इथे आगमन झालेलं आहे आगरेकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपखजिनदार माननीय श्री जगदीश भाऊ घरात. वेलकम जगदीश भाऊ. आपलं खूप खूप स्वागत आहे. वेलकम जगदीश भाऊ. आपण व्यासपीठावर यायचं आहे. आगरेकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपखजिनदार कोलशेत गावचे आमचे मित्र जगदीश भाऊ. वेलकम. आपलं खूप खूप स्वागत आहे.
मोहन भाऊ या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 36 आणि 37 धावा मालजीपाडा टीमसाठी जिंकण्यासाठी समोर ठेवलेल्या आहेत बालकुम या टीमनं. चला आपण लगेचच नाणेफेकीच्या दिशेने वळूया. दिनेश पाटील कोलशेट टीमचे कॅप्टन आणि नारंगी टीमचे कॅप्टन. चला चला या दोन्ही भावंड योगेश नारंगी मोहन घरत कोलशेत आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत उमेळमान आग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था या उमेळमान क्रीडा नगरीत आज फायनल डे म्हणजे फायनलचा दिवस आज होणार आहे. पहिला सामना चालू आहे मालजीपाडा आणि बालकुम. दुसरा सामना होईल तो नारंगी आणि कोलशेत. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करतो का बाबांद या लवकर उन्हाचा पारा होरा चाललाय का बघायला नको. चटका लागते. चटका आपल्याला घ्यायची सवय आहे तशी आगरी समाजाला. आगरी कोळी समाज चटका खाऊनच पुढे झालाय. कवच तो रस्त्यावर उतरला नाही पण भविष्याने ह्या समाजाला रस्त्यावर नक्की उतरावं लागेल याची नोंद घ्या तुम्ही. ये भाऊ जॅकेट न टोपी घाला. पाटील चला टॉस दोन्ही करणार या. टॉस सुरूसाठी मी विनंती करतो आमचे गावांचं समाज कार्यकर्ते निवृत्ती घर साहेब मनोहर पाटील आणि हरचंद गुरुजी जर आपण तिघांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये या. तुमच्या वेळी वल का सुक्क होतं नंतर छाप का काटा जाईला आणि आता टॉस का बॉस. आणि गणे मामा तुम्ही पण या. टॉस का बॉस साठी या. आपले गावचे वरिष्ठ गुरुजी सर निवृत्ती घर सर गणे मामा आणि मनोहर पाटील काका आपण यायचंय. आलाय मोहन तुम्ही जॅकेट घाला. हा तुम्ही जॅकेट घाल मोहन तयार जाईल आहे ना. मग जॅकेट घालायलाच पाहिजे ना. ही मुमेलमानची शान आहे. जॅकेट न टोपी घालायलाच लागेल. चला या दोन्ही कॅप्टनने विनंती करता का टॉस न बॉक्स साठी हे जे सगळं मान्यवर आहे यांच्या वेळी काय व्हायचं माहिती आहे का गुरुजी सर निवृत्ती दादा तुमच्या वेळी का छाप का काटा नवल का सुक्क आपलं कौल घ्यायचं तोंडाला लावायचं नवल का सुक्क करायचं. पण आता जमाना बदललाय. पक्का जमाना बदललाय. पुढे गेलाय. आता कसं टॉस का बॉस बॅट किंवा बॉल कोण उडीते गुरुजी ना घ्या काय. गुरुजी आपल्यापेक्षा जर वरिष्ठ गुरुजी दोन्ही कॅप्टन ह्या कोलशेटचे कॅप्टन मोहन घरात ह्या नारंगीचं पन्ना भाऊ. तुमच्या माहितीसाठी सांगतो 55 वर्षाचे वरचं खेळाडू बघा कसं खेळतं ते. या दोन खेळाडूचं बघायला गेलं 23 गावं एवढं नाव आहे का बघायला नको. बॅट न बॉलशी एवढी मारामारी करतं का बघायलाच नको. चला कोण बोलते बघा कोण बोलते मोहन बोलना त्यांना मान दिलाय कारण ते आपले अंग ना. बोला बॅट. अरे बॅट बोली का बॅटच येते कालपासून काय जायले काय समजे नाही या गाल का बॅट बोली का बॅटच येते या गाल. एवढे काय सेटिंग एवढी लागलेले का मलाच काय समजई नाही. याला काय लावले काय केले तुम्हाला. सगळे मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्टेजवर जाऊन बसायचं आहे. तत्पूर्वी मी दोन कॅप्टनचं थांबा दोघांनी द्या या कॅप्टनला. हे फ्रूट बास्केट आहे ड्रीम अरिनातर्फे फ्रूट बास्केटचं आहे द्या त्यांना दोन्ही कॅप्टनला. तुम्हाला विनंती करतो चारही मान्यवर आहे ना का तुम्ही जावाचं ना स्टेजवर बसायचं. ऊन और पडले का चक्कर बिक्कर येऊ शकते या उन्हान. तरी आमचं आगरी कोळी बांधव कसं खेळतं. तुम्ही आम्हाला टॉससाठी बोलावल्याबद्दल फार फार आभारी धन्यवाद. आणि याच्या पुढे तुमची अशीच फार फार भरभर ही नम्र विनंती. बेस्ट ऑफ लक. गॉड ब्लेस यू. नक्की 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 तुमचं सहकार्य आहे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी मागे आणि मग आम्हाला काय बघायला नको. गुरुजी सर कसं वाटते तुम्हाला बरोबर ना. हरिओम. आपले क्रीडा स्पर्धी मोठ्या जोमाने काम करतायत आणि गणवेशामध्ये काम केले पाहून मला खूप धन्यवाद वाटत आहे. असे तुमची भरभराट होऊ दे. परमेश्वर मग सद्बुद्धी देवो आणि आपल्या समाजाचा पूर्ण विकास व्हावा ही माझी सदिच्छा आहे. हरिओम. थँक्यू. आपण व्यासपीठावर बसायचं तर मोहन भाऊ तुम्ही टॉस जिंकले. समोर आहे पन्ना भाऊ ना तुम्ही या. तुम्ही आता टॉस जिंकले तर काय घ्याल तुम्ही. फिल्डिंग घेतोय. फिल्डिंग घ्याल म्हणजे तुम्ही बॉलिंगची करामत दाखवाल या ना. तर तुम्ही बॉलिंगची करामत दाखवित असताना तुम्ही पन्ना भाऊच्या टीमला कितीपर्यंत थांबवायचा प्रयत्न कराल. आम्ही त्यांना 40-50 पर्यंत थांबू.
40-50 असा भाऊ असा कॉन्फिडन्स पाहिजे कोणती तरी टीमचा. भले ते होई का नाही होई पण कॉन्फिडन्स पाहिजे. तर आपलं काय करणार बद्दल बघू करू विचार करू तसं नाही पाहिजे. ते 40 ते 45 पर्यंत तुम्हाला पन्ना भाऊ थांबायचा प्रयत्न करा. आता तुम्ही दोघंही स्टार खेळाडू आहात, आमच्यासाठी पण आपल्या समाजासाठी पण दोघं स्टार खेळाडू आहात. तुमच्या डोक्यावर जी कोली टोपी घातली ना त्याचा मान आहे, जॅकेटचा अभिमान आहे आम्हाला ना. आम्ही काय सांगतो पन्ना भाऊ 40 न 45 मध्ये तुम्हाला थांबायचा प्रयत्न करतील. तुम्ही कितीपर्यंत जावाल? आम्ही पण 50 पर्यंत जायचा प्रयत्न करू नक्कीच 5 आणि आम्ही त्याला त्यांच्या आत ऑल आउट करायला बघू. नक्कीच म्हणजे दोन्ही संघ जिकायला जाईल, कोण हरायला नाही असं. कोण जिको कोण हर पण क्रिकेटचा विजय नक्कीच जायला पाहिजे. चला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा थांबण्यासाठी. बॅक टू भरत राऊत सर. थँक्यू. आपल्या मायबोली भाषेमध्ये आपण दिनेश पाटील यांचा पाहिला खास करून सूत्रसंचालन टॉस बॉक्समध्ये आणि प्रत्येकासोबत चांगल्या प्रकारे संवाद साधतात आणि कुठेतरी नक्कीच आपल्या मायबोली भाषेमध्ये कुठेतरी बोलण्याची ती संधी प्रत्येक खेळाडूला दिनेश पाटलांकडून दिली जात आहे. मॅच ऑन. धावसंख्येचं टार्गेट समोर आहे 37. 30 चेंडू 37 धावा. कशा प्रकारे 37 धावा मालजीपाडा संघ पूर्ण करणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण मोहन पाटील या खेळाडूला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला समोर आहे तो म्हणजे प्रसन्न. पहिला चेंडू फेस करताना यावेळेस पहिल्या चेंडूला सन्मानक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडूला केला होता. पहिला चेंडू येतोय त्या ठिकाणी डॉट. हॅलो ज्ञानेश्वर मडवी वयोवर्ष 60च्या पलीकडे. लक्षात ठेवा सर्वात जास्त वयातील हा खेळाडू आहे. मात्र फिटनेस एखाद्या 18 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशा प्रकारचं ते फिटनेस आणि अशा प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट. आणि आपण तर गोलंदाजी तर स्वतः आपण याची डोळा पाहतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं. नक्कीच तुम्ही ज्ञानेश्वर मडवी यांची गोलंदाजी पहा. जो अनुभव आहे तो अनुभव अक्षरशः ज्यावेळेस ते खेळपट्टीवर असतात मैदानात असतात त्यावेळेस तो अनुभव पूर्णतः पणाला लावतात. कारण एक जबरदस्त गोलंदाज आहे. व्हेरिएशन करण्यामध्ये माहीर असा गोलंदाज ज्ञानेश्वर मडवी. यावेळेस ऑन साईडला प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. अजय हजारे त्या ठिकाणी आहेत शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2. 37 धावा या करायच्या आहेत मालजीपाडा या टीमला. आणि आज कुठेतरी बालकुम संघ 10 खेळाडू घेऊन खेळतोय मैदानात. मात्र एक रेकॉर्ड नक्कीच मी तुम्हाला सांगेल. चांगला चेंडू जेपी असे मी बरेचसे संघ पाहिलेत. म्हणजे अनेक वर्षापासून मी कॉमेंट्री करतो. जवळपास 8 वर्ष कॉमेंट्री करतो 40+ची. जे संघ कमी खेळाडू घेऊन खेळलेले आहेत ना ते संघ मी ग्रँड फिनालेपर्यंत पाहिलेले आहेत. ही सत्य आहे. हे सत्य आहे 40+ क्रिकेटचं. मास्टर्स क्रिकेटचं सत्य आहे. चांगला फटका आहे यावेळेस गॅपमधून. इनफिल्डच्या थोडंसं बाहेर चेंडू जातोय जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. अजय हजारे त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय. एकदा मिळेल. धावसंख्या 3. आज प्रसन्न जर्सी क्रमांक आपण 27 पाहतोय. या खेळाडूच्या केलीकडे सर्वांच्या नजरा असतील. खूप महत्त्वपूर्ण बॅटर्स लक्षात ठेवा आहे प्रसन्न आणि मोहन दादांची खेळी. लेजेंडरी खेळाडू मोहनच्या मास्टर्स क्रिकेटची सुरुवात मित्रांनो मिराज संघातून झाली होती. सगळ्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. इनसाइड आउट बॅटची एज. चेंडू मात्र निघून येतो एसटीच्या मागे. राकेश भोईर चेंडूला स्टॉप करतायत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते. आणि ॲक्च्युली तसं म्हणायचं गेलं तर मालजीपाड्याच्या बरोबरीने बालकुम संघाच्या बरोबरीने मालजीपाडा संघ चालला आहे. कारण बालकुम संघ देखील ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्यावेळेस मालजीपाड्याचा स्कोरबोर्ड होता त्या 3. आणि ते मालजीपाडा बॅटिंग करताना आपण स्कोर पाहतो 4. काय हवंय बॅट हवे का गाड हवी. सेंट्रल गार्ड यूज करणं गरजेचं. जे पी आपण जवळपास 40 वर्षावरील आपण क्रिकेटची स्पर्धा खेळतोय लक्षात ठेवा. आणि आपण जे चेंडू यूज करतोय ते टेनिकचे आहेत. सॉफ्टबॉलने आपण क्रिकेट खेळत नाही आहेत. धावसंख्या 4. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल बालकुम संघाला कारण टार्गेट छोटं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय 35 इयर ओल्ड मिस्टर आतिश.
या गोलंदाजाला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला जातोय. 3 फिल्डर आपण सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. आज महेंद्र यांना संधी मिळते खेळण्यासाठी आणि जवळपास ते आपण पाहतोय तर शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये आपण महेंद्र यांना पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर एक जवळपास स्लिपमध्ये आहे डीपला थोडासा राकेश भोईर. यावेळेस बॅटची एज महेंद्रच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा मिळेल. पहिली मॅच पहिली स्पर्धा खेळतोय. नेहमी या व्यक्तीला आपण गुणलेखन करताना पाहिलेलं आहे, मात्र आज ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट जरी छोटं असलं तर देखील ही मॅच चांगली नक्कीच पाहायला मिळेल. सकाळचा दिवस मित्रांनो आणि आज जर आपण चौफेर मैदानाच्या नजर मारली तर प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. इथे 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 सर्वात मोठी चुकी मी तर म्हणेल, स्कोरबोर्ड कमी आहे आणि अशा कमी स्कोरबोर्डमध्ये जर आपण अशा चुका केल्या तर नक्कीच त्या चुका तुम्हाला बॅकफुटला नेऊ शकतील. वाईट +4 धावा मिळतील 5. थँक्यू. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप केला गेला. गॅप मध्ये आहे चेंडू. कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग मिस्टर मोहन पाटील. या 4 धावांनी संघ पोहोचला गेला 14 या आकड्यावर. थँक्यू. इथं आगमन झालेले आहे रामचंद्र घरत साहेब. परत बोलायचं तर हरेश घरत यांचे पिताश्री आपल्या व्यासपीठावर येतात. या अंकल वेलकम, आपलं खूप खूप स्वागत करतो. हरीश घरात यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही आपण स्पर्धा पाहतोय आणि त्यांच्या वडिलांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे काका आपलं. इनसाइड आउटचा फटका, जबरदस्त फटका, मात्र नक्की चेंडू अंगाने अडवला गेला. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. हा देखील एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे मोहन पाटील. मी म्हटलं की मोहन फक्त माझीपाडा संघ 40+ क्रिकेट खेळतोय, मधून 40+ क्रिकेट खेळत नाहीये, तर मोहनचं क्रिकेट म्हणजे मॅक्झिमम एक अंदाज वर्तवायचा गेला तर माझ्या मते 1990ला जरी 40+चं क्रिकेट सुरू झालं तरी माझ्या मते तरी जवळपास 2000 माफ करा 2000 नाही आहे तर 2000हून अधिक कमी कट केले गेले चेंडूला. जवळपास चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये. ज्ञानेश्वर मडवी त्या ठिकाणी स्ट्रगल करतायत. जवळपास 10 ते 15 वर्ष मोहन दादा बरोबर ना, 10 ते 15 वर्ष 40+ क्रिकेट खेळत असेल तू. दिलीप भाऊ या. दिलीप भाऊ मीरा मास्टर्स टीममधून पदार्पण केलं होतं आणि आज आपल्या घरच्या संघाच्या माध्यमातून खेळतोय. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी आणि आपल्या जर्सीच्या असलेल्या लोगोसाठी हा खेळाडू खेळताना दिसतोय. चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साईडला. वाईड इश लॉंग ऑनला. डीपला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी देवेंद्र आहे. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 19. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 19. यस पंच पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. थँक्यू. मालजीपटा टीम आपण देखील बाटल्या भरून घ्या. पाणी तुम्ही देखील घेऊन गेलात तरी चालेल. प्रतीक्षा करू नका, वाट पाहू नका की आयोजक पाणी घेऊन जातील इतकी वाट पाहू नका. पाणी तुम्ही देखील सोबत ठेवा. पाण्याच्या बॉटल्स भरून घ्या. मालजीपाडा आपण देखील पाणी घेऊन गेलात. कोणीही जाऊ शकतो मैदानात पाणी घेऊन. लक्षात ठेवा ऊन इतके आहेत की मी काल देखील म्हटलं होतं की 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि अशा उन्हामध्ये आपल्या अंगातील पाण्याचं प्रमाण जे आहे शार्प कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे पाण्याची गरज ही जास्तीत जास्त भासेल मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यामुळे आयोजकांनी असं ठरवलं की पाणी कोणीही घेऊन जा. 18 चेंडू 18 धावांची गरज.
2 षटकांचा खेळ पूर्ण 19 धावा. जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड झाली. फाउंडेशन एका प्रकारे म्हणायचं गेलं तर मजबूत पद्धतीनं रचलं गेलं. हे फाउंडेशन बांधकाम पुढचं कसं होईल माहिती नाही आहे, मात्र फाउंडेशन जबरदस्त मजबूत. जागा बनवली. यावेळेस सॉफ्टस्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी आला होता. फाईनच्या दिशेने चेंडूला खेळायचं होतं, कारण पाहिले मोहन की एक शॉर्ट फाईन लेग ग्रे आहे आणि त्या शॉर्ट फाईन लेगच्या वरून हा फटका खेळायचा होता, एक्झिक्यूट करायचा होता. आता बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. हा चेंडू होतो डॉट. 17 चेंडू 18 धावांची गरज. इथं आगमन झाले चिराग पाटील यांचं, बॉडी बिल्डर उमेदमान गावचे. चिराग पाटील यांचं खूप खूप स्वागत करतो. वेलकम चिराग. चांगला फटका आहे यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिस्टर अजय हजारे आहेत प्रोडक्शनला. एक धाव मिळेल. 16 चेंडू आणि 17 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे ती 20. डीबीएन लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे श्रोते जोडलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी नक्कीच जर आपण डीबीएन लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर टिक करा आणि लाईक करा आणि शेअर करा. ही लिंक नाहीये. यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला मिस्टर देवेंद्र पाटील यांच्याकडून. कारण आतापर्यंत एक प्रगतिशील चॅनल म्हणून या चॅनलकडे पाहिलं जातं. प्रत्येक वेळा काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न हा चॅनल नेहमी करत असतो डीबीएन लाईव्ह. आज 50,000 सबस्क्रायबर आहेत. नक्कीच लाखाच्या पलीकडे सबस्क्रायबर जातील या चॅनलचे. सिंगल इथे सिंगल नक्कीच मिळेल. कारण मी म्हटलं जेपीला जर इथे नक्कीच एखादी स्मार्ट टी व्ही जर इथे असती तर डीबीएन लाईव्ह जे वॅगन व्हील स्कोर ट्रेंड हे सगळं जे दाखवत असते ते बोलता आलं असतं व्यवस्थित, कारण ते नेहमी दाखवत असतात. मात्र आपल्याकडे स्मार्ट टी व्ही एक स्क्रीन नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्या विषयावर बोलू शकत नाही आहेत. धावा झालेल्या आहेत ते 21. एक शुभ आकडा आपण पाहतोय. गणपती बाप्पांचा आकडा आहे. चांगला फटका आहे यावेळेस एरिया रूटनं. हा गॅप मध्ये फटका खेळला जातोय. अजय हजारे स्ट्रगल करतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. जबरदस्त बॅटिंग. अनुभवाचा सितारा मिस्टर मोहन पाटील चौकार. आम्ही मुंबईचं राजा, खरोखरच मुंबई गुणाची मित्रांनो. तर मुंबई आहे आगरी कोळ्यांची. बॅटची एक चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून येतोय. शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. महेंद्र आहेत त्या ठिकाणी. एक धाव नक्कीच मिळेल. पक्या वेलकम मित्रा. पक्या आहे. हॅलो हॅलो राऊत साहेब, जरा वेळ घेऊ तुमचा. आपल्या गावातील स्कोर सांगतो 1 मिनिट. 26 धावा. बोला परत भाऊ. एमपिस्ट जिमचे मालक सन्माननीय चिराग पाटील. बॉडी बिल्डिंग मध्ये खूप पराक्रम केलेत यावर्षी. त्यांनी वसई कलाकड्यामध्ये ब्रास पदक, नागपूर स्टेट लेवलला सिल्वर पदक, कर्जतला गोल्ड मेडल, धर्मेरू वाडाला सिल्वर, भिवंडीला ब्रास, पनवेलला ब्रास, पनवेलला परत ब्रास, सपाला श्री सिल्वर, ठाणे वेलफेअरला सिल्वर आणि कुठलं नाव काय ब्रॉन्झ पदक, असे एकूण 10 पदकं या वर्षामध्ये बॉडी बिल्डिंगच्या याच्यामध्ये चांगली कामगिरी आमच्या चिराग पाटीलने केलेली आहे. आमच्या गावाचं नाव एक उच्च पदावर नेऊन ठेवलेले आहे. अशा व्यक्तींचा उत्तम नागरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था यावर्षी विशेष सन्मान करत आहे. त्यांचं नाव आलं आहे म्हणजे आमचे चिराग पाटील. MP जिमचे मालकसुद्धा आहेत. कोणा जिम जॉईन करायचं असेल तर त्यांच्या जिममध्ये चांगल्या सुविधा आहेत, तुम्ही जिम जॉईन करू शकतात. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव सन्माननीय श्री जगदीश घरस उपखजिनदार सन्माननीय श्री जगदीश घरस साहेबांना विनंती करेन की आपण चिराग पाटील यांचा सन्मान सत्कार करावा सन्मान चिन्ह देऊन. भरत पाटील, एक तुमचे नक्कीच लक्षात आणतो मी. नाव काय आहे? चिराग. चिराग नावातच सगळं काय आहे. चिराग प्रकाश पाटील नावातच सगळं काय आहे. नाव चिराग आहे आणि खरोखरच ते कामगिरी उत्तम आहे. आपला आगरी भूमिपुत्र आहे आणि नक्कीच आपल्या आगरी समाजाचं नाव आणि उमेदवार गावाचं नाव या मुलांना पुढे आणलं आहे. धन्यवाद चिराग. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. संपूर्ण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं. धावसंख्या 28 फलकावर पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीड होतोय. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ 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 स्टॉप केला गेला.
पाय अडवण्याचा प्रयत्न अक्षरशः तो देखील असफल ठरला. राकेश भोईर यांचा मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केला गेला. राकेशकडून धावा पळून काढल्या त्या ठिकाणी. त्या 2 धावसंख्या झाली आहे ती 30. अजूनही धावा करायच्या आहेत त्या 7. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 7 धावा. गोलंदाजी जबरदस्त होत आहे मात्र गोलंदाजांना ती 7 मिळत नाही शतरक्षकांची. यावेळेस काय कॅच आउट केलतोय का आपण अशा प्रकारचा फटका. थोडंसं कट करण्याचा प्रयत्न होता. अप्पर कट करायची होती मात्र तो अनसक्सेस ठरतोय. कॅच या ठिकाणी पकडला तो यष्टीरक्षकाकडून आणि यावेळेस जोडी फुटली गेली. पार्टनरशिप तुटली गेली. मात्र एक उत्तम दर्जाची कामगिरी चोख बजावून मैदानाच्या बाहेर येताना मिस्टर मोहन पाटील गॉन. नक्की भरत राऊत. मी काय सांगतो माहिती आहे का तुम्हाला, आमच्या मंडळाने एक संकल्पच केला की दरवर्षी काहीतरी नवीन दिवाचा. आणि यावर्षी आम्ही व्हीलचेअर बेड वॉकर वगैरे देणार आहोत. तत्पूर्वी आपले सगळे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेला आणि मॅच बघणारे उमेलमान गावचे लोकांना एक आमंत्रण आले की मालकाई माता प्रसन्न उमेलमान स्नेह निमंत्रण 23वा वर्धापन दिन मालकाई मातेचा साजरा केला जातोय. भक्तांना नवसाला पावणारी देवी मालकाई माता प्रसन्न हिचा 23वा वर्धापन दिन 15 तारीख रोजी करण्यात आयोजिले आहे. तरी आपणा सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे केशरीनाथ पाटील यांच्याकडून. सगळ्यांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, मातेचे आशीर्वाद घ्यावा. कारण उमेलमान गावची मालकाई माता भक्तांच्या नवसाला पावणारी अशी माता, याचं आमंत्रण आपल्या सगळ्यांना दिले. धन्यवाद केशरीनाथ पाटील साहेब, आपले खूप खूप आभारी आहोत. नक्कीच नवसाला पावणारी आखेला धावणारी मालकाई मातेची व मालकाई मातेचा वर्धापन दिन 24वा वर्धापन दिन 16-15 मार्च तीर्थप्रसादाचा नक्कीच सर्व भक्तांनी लाभ घ्यावा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 30 धावेची आपण पार्टनरशिप पाहिली. मोहन आणि प्रसन्न या 2 बॅटर्समधून यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतोय. धनेश्वर यावेळेस येतो मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव तरी ते कंप्लीट. 1 धावेवरून 2 धावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता. मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही संपली नाहीये. मॅच अजूनही क्रुशियल मुवमेंटमध्ये आहे. लक्षात ठेवा कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. त्यावेळेस मी नेहमी म्हणतोय की सरड्याहून अधिक रंग आणि राजकारणाहून अधिक रंग जर कुठला खेळ बदलत असेल तर तो आहे क्रिकेटचा. धावसंख्या 31. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेस जबरदस्त फटका. चेंडू निघून जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेनं. आणि या षटकारानं अक्षरशः मॅचची हवा काढून टाकले. विजय होतोय मालजीपाडा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि हार्ड लक अँड बॅड लक बालकू मास्टर्स. प्रयत्न चांगला केला होता. तुम्ही या ठिकाणी वेळेवर दाखल झालात आणि तुम्ही वेळेवर आलात म्हणून आमच्या मॅचेस वेळेवर सुरू झाल्या. त्याबद्दल मी बालकुम टीमचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि पुढील वाटचालीसाठी मालजीपाडा टीमला खूप खूप शुभेच्छा. चला यावेळी आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेनं हॅलो. तत्पूर्वी आमचे मान्यवर व्यासपीठावर आमंत्रित आहेत सन्माननीय श्री दिनेश